देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. सर्व प्राणीमात्रामध्ये देवानी मानवाला एक वेगळी पण अतिमहत्वाची देणगी बहाल केली आहे, ती म्हणजे बुद्धी. या बुद्धीच्या वापराने मानवाने आजपर्यंत अनेक नवनवीन शोध लावले, तंत्रज्ञान विकसित केलं, अजूनही होत आहे आणि होईलही. अन्न ही जीवनाची आवश्यक गरज भागवण्यासाठी शेती करणं हाही खूप वर्षापूर्वी लागलेला शोधच आहे. आणि तेव्हापासून चालत आलेल्या या शेती व्यवसायात आज मितीस एवढी क्रांती झाली आहे की निसर्गाच्या लहरीपणावर मात करणंही आता सहज शक्य झालं आहे. चांगल्या बी बियाणांच्या वाणांची निर्मिती, पाणी, खत, कीटकनाशकं यांचं योग्य नियोजन, जमिनीचा पोत सुधारण्याच्या पद्धती, शेती अवजारांमध्ये आणि पीक पद्धतीतील संशोधनात्मक बदल, सेंद्रिय शेतीतून विषमुक्त उत्पादन यासारख्या शेती व्यवसायास फलदायी ठरणाऱ्या संशोधनामध्ये आणखी एका महत्त्वाच्या संशोधनाची भर पडली आहे, ती म्हणजे ड्रोनच्या सहाय्यानं हायपर स्पेक्ट्रल कॅमेराद्वारे शेतीचं स्पेक्ट्रल ॲनालिसिस करणं. आम्ही गेली 6 वर्ष वेगवेगळ्या पिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढणे या विषयावरती काम करतोय. आणि हे काम करत असताना असं लक्षात आलं की शेतकऱ्याला आज चुकून अवेळी पाऊस पडला किंवा खतं जास्त झाली, एखाद्या वेळेला एखादं केमिकल वापरण्याचा डोस जास्त झाला, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि हे का करावं लागतं याचं कारण की तो पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे आणि त्याला कुठल्याही पद्धतीने पटकन आपल्या शेतात काय चाललं आहे याचं ॲनालिसिस करून मिळण्याची शक्यता नाही. या दृष्टीने डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, नार्म इन्स्टिट्यूट हैदराबाद, सीडॅक हैदराबाद आणि भारत रोहन या सर्व संस्थांच्या मदतीने आम्ही शेतकऱ्यांकरता ड्रोनच्या सहाय्याने करायचं हायपरस्पेक्ट्रल ॲनालिसिस ही टेक्नॉलॉजी घेऊन आलो आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतावरून दर 8 दिवसाला एकदा ड्रोन उडेल आणि ज्या दिवशी ड्रोन उडालं त्याच्याबरोबर 2 दिवसामध्ये या ड्रोनचा ॲनालिसिस रिपोर्ट मिळेल. ॲनालिसिस रिपोर्टमध्ये जमिनीतलं अन्नद्रव्य, पिकामध्ये शोषून घेतलेलं अन्नद्रव्य, येणाऱ्या रोगांची शक्यता, येणाऱ्या किडींची शक्यता, निमॅटोडचा प्रादुर्भाव, अशा अनेक गोष्टींचा ॲनालिसिस, त्याचबरोबर त्या दिवशी असलेलं वातावरण, हे सगळं शेतकऱ्याला एका फटक्यात मिळणार आहे. आम्ही डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने पुढची 2.5 वर्ष जवळजवळ 250 एकर क्षेत्रावरती या पद्धतीने संशोधन करणार आहोत आणि त्यानंतर जवळजवळ 5000 शेतकऱ्यांना या सेवेचा आम्हाला लाभ देता येईल. $200 फूट उंच उडालेल्या या ड्रोनला एक कॅमेरा बसवलेला असतो. हा कॅमेरा 200 ते 2400 नॅनोमीटर तरंग लांबीने संपूर्ण शेतीची प्रतिमा टिपतो. स्वस्ती ॲग्रो पुणे आणि भारत रोहन दिल्ली या 2 संस्थांनी जुन्नर तालुक्यातील पारुंडे, बडज आणि शिरोली खुर्द या ठिकाणच्या शेतांमध्ये ड्रोन मशीनच्या सहाय्याने पिकाच्या आणि मातीच्या अनेक घटकांची तपासणी केली. यामध्ये एकाच वेळी पूर्ण शेताचं सर्वेक्षण करता येतं. कोणती कीड अथवा रोग पिकावर आला आहे किंवा येणार आहे आणि ते थांबवण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत, या सर्व गोष्टींचं पृथक्करण या ड्रोनमध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यानं टिपलेल्या फोटोवरून करता येतं. भारत रोहन का उद्देश्य है कि वो किसानों तक की जानकारी पहुंचाए कि उनके जो फसल उन्होंने बोई है उसमें किस प्रकार के कीट लग रहे हैं, किस प्रकार की परेशानियां आ रही हैं, किस प्रकार की बीमारियां लग रही हैं. हम भारत रोहन में अपने ड्रोन और हाइपरस्पेक्ट्रल कैमरा के माध्यम से ये पता लगाते हैं कि फसल जो आपने लगाई हुई है उसमें किस प्रकार के कीट, किस प्रकार के पैरासाइट, किस प्रकार के पतंगे या किस प्रकार के जीव लगने वाले हैं.
और हम उसका हम पूर्व अंदेशा लगा लेते हैं, और उसके बाद हम आपको बताते हैं कि कैसे उसकी रोकथाम की जाए और कैसे अपनी फसल को कम फर्टिलाइज़र्स और कम इंसेक्टिसाइड्स में ज़्यादा पैदावार बताई जाए। इसको हम ड्रोन के माध्यम, अपना कैमरा जो हाइपरस्पेक्ट्रल कैमरा है वो हम ड्रोन के माध्यम से हवा में भेजते हैं, और वो एक बार में आपके पूरे खेत की जानकारी एक बार में लेके वो वापस आता है। फिर उस डेटा को हम अपने क्लाउड सर्वर में भेज के वहाँ एनालिसिस करते हैं और सॉफ्टवेयर के द्वारा ये पता लगाते हैं कि किस किस क्षेत्र में कौन कौन सी बीमारियाँ हैं और आप उसका समाधान कैसे कर सकते हैं। एक बार उड़ाने पे हम ड्रोन से लगभग 500 एकड़ का एरिया कवर कर सकते हैं। या ड्रोनमध्ये 4 बाजूला 4 पाती बसवलेली असतात. 200 फुटापर्यंत उंच उडणाऱ्या या ड्रोनचा रिमोट कंट्रोल जमिनीवर उभ्या असलेल्या माणसाच्या हातात असतो. यामध्ये डिस्प्ले स्क्रीनवर त्याला कॅमेराद्वारे टिपलेल्या त्रिमितीय ठोकळ्याप्रमाणे आकृती दिसते. समोरून चित्रित केलेल्या या फोटोत दिसणाऱ्या या प्रतलाचे एकेका तरंग लांबीनुसार चित्रातील घटकांचं विश्लेषण करता येते. तसंच चित्रातील बिंदू हवा, पाणी, माती किंवा वनस्पती या कशाचाही असला तरी त्याचं विश्लेषण करून त्यापासून सखोल माहितीही तयार करण्यात येते. हायपरस्पेक्ट्रल ॲनालिसिस या पद्धतीने ज्यावेळेला आपण तपासणी करतो त्यावेळेला आपल्याला झाडाच्या पानाचा फक्त एक रंग दिसतो, हिरवा. तर हे हायपरस्पेक्ट्रल ॲनालिसिसमध्ये 240 वेगवेगळ्या प्रकारच्या वेव्हलेंथला झाडाच्या पानाचं ॲनालिसिस केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे एक तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाने कुठलंही पीक, मोकळी जमीन कशाचंही ॲनालिसिस करता येतं. त्यामुळे आपल्याला प्रत्येक पिकानुसार, रोगानुसार वेगवेगळ्या तंत्रज्ञान वापरण्याची काही गरज नाही. हे हायपरस्पेक्ट्रल ॲनालिसिस ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला पिकावरती घडणाऱ्या सगळ्या बदलांचा आपल्याला मागोवा घेता येतो. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एका दिवशी 100 एकर भाताच्या शेतावरून ड्रोन उडवलं तर या 100 एकरपैकी कुठल्या एकरला 50व्या दिवशी खत दिलं होतं, कुठल्या एकरला 17व्या दिवशी खत दिलं होतं, कुठे खताची मात्रा जास्त झाली, कुठे खताची मात्रा कमी झाली, या सगळ्याची आपल्याला एक कुंडली त्या एका दिवशी ड्रोन उडवल्यानंतर मिळू शकते. म्हणजेच आजपर्यंत आपण आपल्या पिकाला काय काय दिलंय ते आपल्याला एका ड्रोन ॲनालिसिसमध्ये कळू शकतं. पिकाची आत्ताची स्टेज काय हे कळू शकतं. त्यानुसार किती उत्पन्न मिळू शकेल याचा अंदाज काढता येतो. या दृष्टीने आम्ही आत्ता अमेरिकेमध्ये काम करणाऱ्या अतिशय प्रगत शास्त्रज्ञांबरोबर सुद्धा टायअप केलेला आहे की जे शास्त्रज्ञ आपल्याला हे ॲनालिसिस करण्याकरता मोठ्या प्रमाणावरती मदत करतील. हे ड्रोन उडवल्यानंतर जो डेटा तयार होतो तो डेटा खूप मोठा असतो आणि हा डेटा साठवण्याकरता आपल्याला क्लाउड सर्व्हर याची गरज भासते. हे क्लाउड सर्व्हर आपल्याला सीडॅकच्या हैदराबाद संस्थेमार्फत मिळणार आहेत, ज्यामुळे हे ॲनालिसिस फार वेगाने होईल आणि शेतकऱ्याला झालेल्या ॲनालिसिसचं नक्की 2 ते 3 दिवसामध्ये उत्तर मिळेल, ज्याच्या साहाय्याने त्याला आपल्याला पुढं काय करायचं आहे, उद्या शेतात काय करायचं आहे याचा नक्की निर्णय घेता येईल. मला असं वाटतं की आपण हे ॲनालिसिस केल्यानंतर नुसता एक अवेळी पाऊस पडला आणि आता कुठली बुरशीनाशकं वापरू ही भीती जरी काढून टाकता आली तरी शेतकऱ्याचा खूप सारा फायदा होणार आहे. कारण ड्रोनच्या साहाय्याने केलेले जे ॲनालिसिस आहे त्याची कॉस्ट ही खूप जास्त नाही आहे. शेतकऱ्याला ते सहज परवडणार आहे. एखादा स्प्रे वाचला तरी सुद्धा त्याच्या खर्चात ते बसणार आहे. या दृष्टीने हे अतिशय प्रगत तंत्रज्ञान आज भारतामध्ये 1-2 रिसर्च करणाऱ्या संस्था सोडून बाकी कोणाकडेही नाही. हे आम्ही पहिल्यांदा डायरेक्टली शेतकऱ्याच्या शेतावर घेऊन येतोय. त्यामुळे याचा शेतकऱ्याला आपलं उत्पन्न वाढवण्याकरता आणि आपलं जे काही नुकसान होऊ शकतं ते नुकसान टाळण्याकरता खूप फायदा होणार आहे. सुरुवात करत असताना आपण डाळिंब या एकाच पिकावरती काम केलं, कारण वेगवेगळ्या पिकांमध्ये होणारे बदल हे वेगवेगळे असतात आणि ते समजून घेण्याकरता सुरुवातीला एक पीक घ्यावा अशी आमची संकल्पना होती. पण जगभरातला या विषयावरचा डेटा जर का आपण गोळा केला तर सोयाबीन, भात, गहू, मका या पिकांवरती भरपूर डेटा उपलब्ध आहे. केळीवरती डेटा उपलब्ध आहे, द्राक्षावरती डेटा उपलब्ध आहे. आणि आम्ही आमच्या पहिल्या 2.5 वर्षाच्या रिसर्च प्रोजेक्टमध्ये नारायणगाव भागामधल्या सर्व भाजीपाल्यावरती सुद्धा काम करणार आहोत. या पद्धतीने जर आपण काम केलं तर आपल्याला शेतीमध्ये असलेलं कुठलंही पीक या तंत्रज्ञानाने अभ्यासता येईल. हायपर स्पेक्ट्रल कॅमेऱ्याच्या 240 मीटर वेव्हलेंथमुळं
झाडाच्या पानांचं विश्लेषण अचूक होतं. या तंत्राच्या मदतीनं झाडाची, पिकाची कार्यक्षमता, पानात उपलब्ध अन्नद्रव्ये, मातीची सुपीकता, पाण्याचा पुरवठा योग्य प्रमाणात आहे की नाही याची माहिती मिळते. ड्रोनच्या मार्फत डाळिंबाचे जे फोटो काढून ॲनालिसिस करून डाळिंबाच्या ज्या बागेमधील समस्या सोडवण्यासाठी हे ॲनालिसिस चालू आहे. याचा काय काय फायदा होतोय आता हे ॲनालिसिस झाल्यावर कळन. याचे रिपोर्ट ज्या टायमाला येतील त्या टायमाला याचे डाळिंबामधले असलेले डिसीज, निमॅटोड, NPKची कमतरता हे याच्यामार्फत ॲनालिसिस केलं जाणार आहे. तर आता शेतकरी आज सगळे शेतकरी अंदाजपैकी सगळे शेतीमध्ये काम करतात. औषध वापरायची अगोदर त्यांच्यावर कोणता रोग येते शेतकऱ्याला माहीत नाही, पण सगळ्या अंदाजपैकी आपलं काम चालू आहे. पण जर परफेक्टली जर त्याच्यावर नेमके रोग कोणता आहे त्याच्यानुसार जर औषधं वापरायची संधी मिळाली शेतकऱ्याला तर याचा मोठा फायदा होईल. आम्ही अंदाजपैकी झाडावरचं पाहून परीक्षण पाहून इथून पुढे औषधं मारत होतो आलेले झाडावरचे रोग पाहून. आणि आता ह्या ड्रोन मार्फत ॲनालिसिस करून जर आम्हाला परफेक्ट रिपोर्ट मिळाला तर त्यानुसार औषधं मारायला आम्हाला सोपं होईल. पिकावर असलेले आणि येऊ शकणारे रोग याबद्दलचीही माहिती मिळते. थोडक्यात स्पेक्ट्रल ॲनालिसिसनं अचूक रोगनिदान होतं. या शेतावर माझे संपूर्ण आंब्याचं प्लांटेशन, अधिक डाळिंबाचं प्लांटेशन, अधिक इतर फळझाडंसुद्धा आहेत. यामध्ये आम्ही नैसर्गिक हवामानावर जास्त डिपेंड असूनसुद्धा आम्हाला काही वेळेला रोग प्रतिकारक शक्ती कमी प्रमाणात असल्यामुळं आम्हाला जास्त प्रमाणात औषध फवारणी करावं लागते. त्यामुळं आज आमच्याकडं ह्या कंपनीच्या मार्फत एक प्रायोगिक तत्वावर ड्रोनची हे केलेले आहे NNSS. त्याच्यातून आता पाहू काय होतंय. ह्या ड्रोनमुळे शेतीचे फायदे आम्हाला चांगले होणार आहेत. ह्या ड्रोनमुळे आम्हाला औषधे कंची वापरावी, खतं कंची वापरावी हे ड्रोनमुळे आम्हाला कळणार आहे सर्व व्यवस्थित माहिती. आमची माती आमची शेतीमध्ये खतांची मात्रा किती प्रमाणात, कशी द्यायची आणि केव्हा द्यायची याचंही ज्ञान शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानामुळे सहज शक्य होणार आहे. ह्या ड्रोनमुळे शेतीचे फायदे आम्हाला चांगले होणार आहेत. ह्या ड्रोनमुळे आम्हाला औषधे कंची वापरावी, खतं कंची वापरावी हे ड्रोनमुळे आम्हाला कळणार आहे सर्व व्यवस्थित माहिती. आणि डॉक्टर शेंडे साहेबांनी आम्हाला औषधं वापरायला दिली आहे. त्यांची जैविक औषधे आम्ही वापरली आहे, त्यांच्यामुळे आम्हाला फायदा चांगला झालेला आहे. अजून पण डॉक्टर साहेब आम्हाला औषधं देणार आहेत. शेतीसाठी लागणारी औषधे फवारणे सर्व देतात. आणि अजून या ड्रोनमुळे आम्हाला अजूनही फायदा होऊ शकतो. शेतीचा खर्च किती कमी व्हावा, अजून जास्त न व्हावा म्हणून या ड्रोनमुळे आम्हाला आधीच रोगराई शेतीसाठी कळू शकते. एवढे सगळे निष्कर्ष एकाच चाचणीमधून आणि तात्काळ मिळत असल्यानं शेतीमधील नुकसान टाळण्यास याचा नक्कीच उपयोग होईल आणि पर्यायानं उत्पादन खर्चात बचत होऊन शेतकऱ्याला फायद्याचं गणित सहज साधता येईल. आपण हे जे संशोधन प्रकल्प DBTच्या साह्याने घेतोय, या प्रकल्पामध्ये आपण 1000 एकर क्षेत्र निवडून त्या क्षेत्रावरती सलग 2.5 वर्ष अभ्यास करणार आहोत. हा अभ्यास करत असताना त्या भागामधला अतिशय छोटा शेतकरीसुद्धा या संशोधनामध्ये समाविष्ट केला जाईल. म्हणजे छोटे शेतकरी, मोठे शेतकरी या सर्वच शेतकऱ्यांना हे ॲनालिसिस जे केलं त्याचे रिपोर्ट्स मिळतील. आत्ताच्या क्षणी रिपोर्ट आणायला कुठेतरी जावं लागतं किंवा तो पोस्टाने येतो. याच्याकरता आपण अँड्रॉइड सॉफ्टवेअर तयार करतोय की ज्या सॉफ्टवेअरमधून शेतकऱ्याला डायरेक्टली त्याच्याकडे आज ॲनालिसिस झालं की परवा त्या ॲनालिसिसचा रिपोर्ट मिळालेला असेल. आणि या पद्धतीने जर का शेतकऱ्यापर्यंत वेळोवेळी दर आठवड्याला आपण केलेल्या कामानुसार सल्ला गेला तर शेतकऱ्यांना आपली शेती नक्की सुधारण्याकरता वाव मिळेल. आज ते ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा वापर करतात तो खतांचा वापर हा जवळजवळ 40 ते 50% कमी होऊ शकेल. आज ज्या पद्धतीने बुरशीनाशकांचा किंवा इतर औषधांचा वापर केला जातो तो केवळ भीतीपोटी केला जातो. तर ती भीती निघून गेली आणि ह्याच्यामध्ये जर का आपण रसायनांचा वापर कमी केला तर खर्चामध्ये बरीचशी बचत होऊन उत्पादनामध्ये खूप चांगली वाढ होणार आहे. याच्यामधलं एक छोटंसं उदाहरण सांगायचं झालं तर डाळिंबाच्या एकाच शेतावरती ज्या वेळेला ड्रोनच्या साह्याने ॲनालिसिस केलं तर 11 एकर डाळिंबाच्या शेतामधली बरोबर 22 झाडं अशी सापडली की ज्या झाडांमध्ये नत्राचं प्रमाण खूप जास्त झालेलं आहे. ज्यावेळेला डाळिंबाला नत्राचं प्रमाण जास्त होतं त्यावेळेला कदाचित कळी येत नाही किंवा कदाचित त्याच्यावरती तेलकट डागासारखा रोग येऊ शकतो.
तर या सगळ्या गोष्टींपासून संरक्षण करण्याकरता आपल्या बागेतली कुठली 10 झाडं महत्त्वाची हे शेतकऱ्याला आपण ॲनालिसिसच्या साहाय्याने रोग यायच्या अगोदर सांगू शकतो. डाळिंबामध्ये येणारा मर हा एक महत्त्वाचा रोग आहे आणि निमॅटोडने होणारं नुकसान हा दुसरा महत्त्वाचा रोग आहे. या दोन्ही प्रकारचे जे रोग आहेत हे रोग आपल्याला त्याची लक्षणं झाडावर दिसायच्या अगोदर सांगता येतात की या पर्टिक्युलर 10, 20, 25 झाडांवरती हा रोग येण्याची शक्यता आहे आणि या झाडांना औषधाचा वापर आत्ताच केला पाहिजे. म्हणजे कुठल्याही तऱ्हेचे रोग येऊ नयेत याच्याकरता आपल्याला अगोदर काय उपाययोजना केली पाहिजे ते शेतकऱ्याला सांगता येतं. अजून एक उदाहरण सांगायचं झालं तर 55 एकरच्या एका सलग पट्ट्यामध्ये सोयाबीनचं पीक होतं. त्या ठिकाणी ड्रोनच्या सहाय्याने ॲनालिसिस केलं. तर ॲनालिसिस केल्यानंतर असं लक्षात आलं की याच 55 एकरमधला एक छोटासा भाग असा आहे की जिथे 120 किलोग्रॅम इतकी पोटॅशची मात्रा पर हेक्टर वापरली पाहिजे. एक मोठा भाग असा आहे की ज्याच्यामध्ये 80 किलोग्रॅम प्रति हेक्टर एवढी पोटॅशची मात्रा वापरली पाहिजे आणि बराचसा उरलेला भाग असा आहे की जिथे फक्त 40 किलो पोटॅश वापरलं पाहिजे. आज शेतकऱ्याला 40 किलोपासून 120 किलोपर्यंत आपल्याच शेतामध्ये वेगवेगळ्या 3 टप्प्यामध्ये खत वापरावं लागणार आहे हे कळतच नाही. त्यामुळे तो एक विशिष्ट कुठली तरी पोटॅशची लेवल वापरतो. जिथे कमी पडते तिथे कमी झाली म्हणून नुकसान होतं, जिथे जास्त होते तिथे जास्त झाली म्हणून नुकसान होतं आणि शेतकऱ्याला आपल्या खर्चावर कुठल्याही प्रकारे नियंत्रण आणता येत नाही. या उदाहरणाच्या सहाय्याने आपल्या लक्षात येईल की आपल्या शेतीमध्ये क्रांतिकारक पद्धतीने आपले जे काही खर्च आहेत ते वाचवण्याकरता आणि उत्पन्न वाढवण्याकरता आपल्याला आपल्या शेताची कुंडली दर आठवड्याने बदलत जाणारी कुंडली ही या आपल्याला ॲनालिसिसच्या सहाय्याने निर्माण करता येईल. ड्रोनच्या मदतीनं हायपर स्पेक्ट्रल कॅमेऱ्यानं सर्व शेतीची पाहणी करून आणि त्याप्रमाणे केलेल्या अचूक निदानामुळे शेतीतील संभाव्य धोके टाळता येणं सहज शक्य झालं आहे. आमची माती आमची माणसं. शेती व्यवसायातील जमीन, पाणी, हवा, पीक पद्धती, खतं, कीटकनाशकं, बी बियाणं यासारखे विषय संशोधकांना नेहमीच खुणावत असतात. त्यामुळं या क्षेत्रात नेहमीच संशोधन होत असतं. आणि आता या सर्वावर कळस म्हणजे ड्रोनच्या मदतीनं हायपर स्पेक्ट्रल कॅमेऱ्यानं सर्व शेतीची पाहणी करून आणि त्याप्रमाणे केलेल्या अचूक निदानामुळे शेतीतील संभाव्य धोके टाळता येणं सहज शक्य झालं आहे. नार्म आणि सीडॅक हैदराबाद या संस्थांच्या सहकार्यामुळे लाभलेल्या आणि शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या हायपर स्पेक्ट्रल ॲनालिसिस या अत्याधुनिक तंत्राच्या मदतीनं आर्थिक विकासाचा आलेख नेहमीच स्थिर आणि चढताच राहणार आहे. म्हणूनच शेती व्यवसायात झालेल्या आर्थिक उन्नतीमुळे देशाच्या आर्थिक उन्नतीच्या कक्षा या ड्रोनपेक्षाही जास्त उंचीवर रुंदावतील यात शंका नाही.